मृत्यूही त्याच्या पुढे नतमस्तक झाले. अशी अढळ भक्तीची कथा खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत बसलेले एक शांत पवित्र अशी वनभूमी होती. त्या वनात ऋषीमुनींच्या तपोबलाने वातावरण भारलेलं होतं. वेदघोष, मंत्रोच्चार, यज्ञाचा सुगंध आणि भक्तीची शांत लहर या सगळ्यांनी ते स्थान देवभूमीसारखं भासत होतं. याच वनात मुकुंद ऋषी आपल्या पत्नी मरुद्वती यांच्यासोबत राहत होते. मुकुंद ऋषी हे अत्यंत ज्ञानी होते, वेदपारंगत आणि महादेवाचे परमभक्त होते. त्यांचं आयुष्य साधं, संयमी आणि तपश्चर्येने भरलेलं होतं. पण त्यांच्या जीवनात एक मोठी उणीव होती. त्यांना संतान नव्हतं. वर्षानुवर्षे तप, यज्ञ एवढं करूनही त्यांच्या पाळण्यात बाळाचं हसू उमटत नव्हतं. मरुद्वती माता मनोमन व्याकुळ होती. दररोज शिवलिंगासमोर उभी राहून ती एकच प्रार्थना करायची, माझ्या कुशीत मातृत्वाचं सुख द्या, मला भक्त पुत्र द्या. मुकुंद ऋषी मनातील भावना दडवून कठोर तपश्चर्या करत होते. त्यांनी ठरवलं, भगवान शिवशंकरांना प्रसन्न केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मुकुंद ऋषी नंतर कठोर तप सुरू केलं. पावसात उभं राहणं, उन्हात ध्यान, उपवास, मौन व्रत. त्यांची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. महादेवाच्या दिवस रात्र लीन राहून त्यांनी अनेक वर्षे तप केलं. अखेर एके दिवशी आकाशात ढग दाटले. आकाशातून डमरूचा आवाज ऐकू आला आणि तेजस्वी प्रकाशात भगवान शिवशंकर प्रकट झाले. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, मुकुंद ऋषी, तुझी तपश्चर्या मला प्रसन्न करणारे आहे. बोल, काय हवंय तुला, असे शिवशंकर बोलले. मुकुंद ऋषींनी नम्रपणे उत्तर दिलं, हे प्रभू, मला संतान सुख द्या. महादेव क्षणभर शांत झाले आणि म्हणाले, तुला 2 पर्याय देतो. पहिला, दीर्घ आयुष्य असलेला पण मूर्ख व अज्ञान पुत्र. दुसरा, अल्प आयुष्य असलेला पण अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि माझा परमभक्त पुत्र. हा निर्णय कठीण होता, पण मुकुंद ऋषींनी क्षणाचाही विलंब केला नाही. हे महादेवा, मला ज्ञानी आणि सद्गुणी आणि भक्त पुत्र हवाच. आयुष्य कमी असलं तरी चालेल. महादेव प्रसन्न झाले. तथास्तु. काही काळानंतर मरुद्वतीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. त्या बालकाच्या मुखावर विलक्षण तेज होतं. त्याच्या रडण्यातही मंत्रासारखी गोडवी होती. त्याचं नाव ठेवण्यात आलं मार्कंडेय. संपूर्ण आश्रम आनंदाने भरून गेलं. पण आईवडिलांच्या मनात एक गुप्त वेदना होती. हा मुलगा फक्त 16 वर्षे जगणार होता. मार्कंडेय लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा होता. तो खेळण्यात रमायचा नाही. त्याला खेळण्यापेक्षा शिवलिंग अधिक प्रिय होतं. तो लहान वयातच ध्यान करू लागला. त्याच्या ओठांवर कायम एकच मंत्र असायचा, ओम नमः शिवाय. तो फुलं तोडून शिवलिंगावर अर्पण करायचा, पाणी वाहायचा, मनोभावे पूजा करायचा. आश्रमातील ऋषीमुनी थक्क होऊन पाहायचे. हा मुलगा सामान्य नाही, हा तर महादेवांचा अंश आहे. जसं जसं मार्कंडेय मोठा होत गेला तसं आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होत गेलं. एके दिवशी मार्कंडेयाने विचारलं, आई, बाबा, तुम्ही इतके दुःखी का असतात? अखेर त्यांनी सत्य सांगितलं, त्याचं आयुष्य फक्त 16 वर्षाचं आहे. हे ऐकून मार्कंडेय घाबरला नाही. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर भक्तीचा दृढ विश्वास होता. जर माझं आयुष्य अल्प असेल तर ते मी महादेवाच्या चरणावर अर्पण करेल. 16वं वर्ष उजाडलं. तो दिवस जसा जवळ येत होता तशी यमलोकात हालचाल सुरू झाली. यमराज म्हणाले, मुकुंद ऋषींचा पुत्र, आज त्याचे आयुष्य रेषा संपते. पण पृथ्वीवर मार्कंडेय ध्यानात लीन होता. तो शिवलिंगाला मिठी मारून म्हणत होता, हे महादेवा, माझा श्वास जरी थांबला तरी माझी भक्ती कधीच थांबणार नाही. अचानक आकाश काळवंडलं. भयानक गर्जना झाली. यमराज प्रकट झाले, हातात पाश, चेहऱ्यावर कठोर भावना. यमराजाने पाश फेकला. तो पाश मार्कंडेयासह शिवलिंगाला वेढून बसला. क्षणात शिवलिंगातून प्रचंड प्रकाश पसरला. भगवान शंकर प्रकट झाले. डोळ्यात तिसऱ्या नेत्राची ज्वाला, हातात त्रिशूळ. माझ्या भक्ताला स्पर्श करण्याची हिंमत कसं काय केली? महादेवाने यमराजावर प्रहार केला.
यमराज मूर्छित झाले. सृष्टी थरथर कापू लागली. देवांनी महादेवांची विनंती केली. यमराजाशिवाय सृष्टीची संतुलन बिघडेल. महादेव शांत झाले. यमराजाला जीवनदान दिलं आणि मार्कंडेयाकडे पाहून म्हणाले, माझ्या भक्तावर मृत्यूचा अधिकार नाही. मार्कंडेय, तू चिरंजीव होशील. मृत्यू तुला स्पर्शही करणार नाही, असे महादेवाने त्यांना वरदान दिले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या नाथकृपा चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. मित्रांनो, भक्ती असेल तर मृत्यूही पराभव होतो. तो भक्ताला कधीच सोडत नाही. श्रद्धा आणि समर्पण हेच खरे सामर्थ्य आहे. या कथेतून आपल्याला हेच शिकण्यास मिळतं मित्रांनो.